यावेळेस फुल टॉस दिला होता आणि फुल टॉल वसूल करणारा हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र चौकार 4. चला किरण आपण मॅचला करूयात त्वरित सुरुवात. थोडंसं वेळ आपण जास्त इथून मात्र खर्च करतोय या गोष्टीची नोंद घ्या. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार आणि इथून मात्र ठोकलाय चौकार. वैभवच्या बॅटमधून हा स्ट्रोक आपल्याला कन्वर्ट होताना पाहायला मिळाला. धावसंख्या 4 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जोई षटकात येईल. पुढचा बॉल ओहो उडवला गेला या चेंडूला. खणून काढलाय जणू. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. फटका फसतोय. विकेटचं होतं बदन. परतावाला गेलं जेलबादच्या स्वरूपात वैभवला तंबूच्या आश्रयाला. बदन सध्या तरी आता मात्र गोलंदाजांनी तब्बत चेंडू डिलिव्हर केला गेला. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला गेला होता. कदाचित ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि फटका इथून मात्र फसत असताना आपण पाहिलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर धीर देण्याकरिता धीरज मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पोहोचलाय. चला चेंडू आता चेक करू नका. तो चेंडू आहे ज्याच्यामध्ये आधी चौकार गेला होता. त्यामुळं वेळ अधिकचा जाणार नाही आहे या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला फास्ट किरण या आपण आपल्या भूमिकेमध्ये नॉन स्ट्रायकरच्या भूमिकेमध्ये आपण यायचं आहे त्वरित. आणि पण सध्या आपण सुद्धा सक्त ताकीद मैदानाच्या आतमधून तशा पद्धतीच्या सूचना किंवा अधिकार आपल्याला प्रदान इथून मात्र करण्यात आलेल्या आहेत. या गोष्टीची नोंद असू द्या. विकेटचं पतन 1 गड्याच्या मोबादल्यात धावसंख्या इथून मात्र 4 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतो षटकात येईल. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. उडवला तर गेल्या या चेंडूला बाउंड्रीच्या दिशेनं जाणारा चेंडू. क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला फटका. चौकार 4 धावा. धीर देण्याकरिता धीरजला इथून मात्र आमंत्रित केलं गेलं आणि पहिल्याच बॉलवर धीरजची ही सुरुवात इथून मात्र दमदार पाहायला मिळते. वैयक्तिक या सत्रातील या स्पर्धेतील किंवा या मॅचमधील पहिला चेंडू खेळत असताना वैयक्तिक स्वरूपातला पहिल्याच बॉलवर चौकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावत असताना आपण इथून मात्र पाहताय 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. चला लाईनमॅन जेवढेही तैनात केले गेले त्यांनी कृपया करून थोडंसं अलर्ट राहा. जसं चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जाईल तसं आपण त्वरित इथून मात्र पाठवून द्यायचं.
गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाजी तुम्हाला सज्ज होई. षटकातील पुढचा बॉल व्हेरिएशन दर्शवायचं होतं. स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं. कदाचित पायचीच्या स्वरूपातलं अपील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं, जो की रडारमध्ये नसावा बॅटन त्या स्टम्पच्या, आणि त्याच्यामुळं परेश महाजन सरांनी हा अपील इथून मात्र फेटाळून लावलाय. चारही पंच एकेकाळी क्रिकेट क्षेत्रामध्ये या भिवंडी नगरीमध्ये ज्यांनी नाव गाजवलंय ते आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, कारण क्रिकेटशी नातं अजूनही त्यांचं अतूट आहे. आणि त्या अनुषंगानं आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय योग्य निर्णय ज्यांचे आपण अनेक कितीक वर्ष आपण पाहत आलोय. चला कल्पेश, तुम्हालाही नियम वेगळा नसणाराही आम्ही तुम्हालाही विनंती करतोय की चला आपण सुद्धा थोडीशी घाई करा. जयेश जोशी जी जागा आपल्याला दर्शवली गेली आहे तिथेही जाऊन आपण त्वरित इथून मात्र जाऊन पोहोचायचं आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 8 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतो. षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस पहा फटक्यामध्ये पाहिजे तेवढी ताकद बघायला मिळाली नाही आहे, आणि त्यामुळेच की काय एका धावेत आता मात्र समाधान मानावं लागलं. चांगलं क्रिकेट, बॅलन्सिंग क्रिकेट, रिदमनी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल मिळते. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 9 या अंकावर. लास्ट वन, अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र शेष राहत असताना, बाकी राहत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. लास्ट वन, अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाजी तो मात्र सज्ज होतोय. अपील 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 पाहायला मिळाली, पण अपीलच्या नादामध्ये गाफील न राहता चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 1 अक्षयचं इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे 10 या अंकावर धावफलक. शेलारकर आपण पाहताय, ललित गुंदोलकर असतील, करण असतील, आकाशदादा असतील, आणि एक वेगळ्या लुकमध्ये यश पाटील आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. सगळेजण या आयोजन नियोजनच्या स्वतः नयन सुद्धा आहेत, त्यांनाही आपण इथून मात्र पाहताय. आयोजन नियोजनाच्या बाबतीत काटेकोरपणे सध्या तरी चांगल्या पद्धतीने नजर ठेवून त्यांचंही आम्ही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर शेलारकरांचं समाधान मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल यावेळेस बॅटच्या फेस मध्ये चेंडू आलाय. हो हो हो, क्या बात आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा पहा. क्षेत्ररक्षण कसं असावा तर या पद्धतीने असावा. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. किरणला चेंडू खूप सारा चांगला मिळाला होता, फायदा घेतला गेला होता, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षण या पद्धतीने होईल कदाचित किरणलाही ठाऊक नव्हता. जय जोशी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल मिळते. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 11. शाळेच्या भिंतीवर जे विद्यार्थी बसलेले आहेत कृपया करून आपण तिथून उतरा. दुखापत झाल्यास जबाबदार राहणार नाहीये तिथून कोणी, अन्यथा ज्याला म्हटलं जातं गुरुबाई की बोली जैसे बंदूक की गोली, गुरुबाई कधी येऊ शकतात तिथे, गुरु कधी येऊ शकतात, तिथून आपण सगळ्यांनी कृपया करून बाजूला व्हायचंय. शाळा सुटल्यानंतर आपण मैदानामध्ये बघायला या, पण तिथे कोणी बसू नका. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज समाधान. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. यावेळेस गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. जय बजरंग पॉवर शेलार जिथे लिहिले गेलंय त्या क्षेत्राला सलामी देणारा चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे पाहायला मिळतोय. चौकार 4.
पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि कवाडकर आता मात्र म्हणत असतील जिसका आता मुझे इंतजार. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 15-15. यावेळेस अपील केलं गेलं आपण पाहताय, पण अपील सध्या तरी इथून मात्र फेटाळत आहेत पंच. पहा अपीलचा जो दर्जा होता किंवा अपील करण्याचं जे स्किल होतं ते शेलारकरांना आता मात्र चांगल्या पद्धतीने अवगत आहे. मैदानाच्या चहू बाजूने पंचांना कशा पद्धतीने घेरता येईल आणि अपील करता येईल हे कुठेतरी मात्र चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि तसं चित्र आता मात्र शेलारकरांनी दर्शवलं गेल्या. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज पुढचा बॉल यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं ज्यांच्या चेहऱ्यावर स्माईल पाहायला मिळते हसरे पंच म्हणून आपण शानू सरांना पाहतो आणि त्यांचा हा इशारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलनं एक धाव पुढे सरसावत असताना आपण पाहताय 16 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जोई षटकात येईल. पुढचा बॉल दिशा दर्शवण्याचं काम फक्त इथून मात्र केलं गेलं. चेंडू आलाय कुठेतरी थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला फेस करत असताना एक धाव इथून मात्र आपल्याला मिळताना पाहायला मिळाली. एक धाव मिळते एकेरी धावेनं का होईना, पण तेंबे तेंबे तळेसाचे या पद्धतीनं एक एक धाव पुढे सरसावत असताना एकेरी धावसंख्येने धावफलक क्रिकेट विश्वजगतातील अशुभ कडा ज्याला म्हटलं जातं तो 17-17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 17 तर धावफलकावर जोडला गेलाय. खतरा मात्र येणार कोणाला? खतरा येणार शेलार संघाला की कवाड संघाला? हे येणारे काही जे चेंडू आहेत ते इथून मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतील, पण 17 हा आकडा सध्या तरी धावफलकावर पाहायला मिळतोय. समोर मात्र किरण इथूनला आपण पाहताय गोलंदाज सय्या. हो यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा अंगावर येणारा चेंडू चाललाय बाउंड्राईनच्या पलीकडे. पत्रा बजाव नाही तर पत्रा फोड शॉट. चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे. षटकार 6. पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 23 या अंकावर धावफलक. 5व्या चेंडूवर हा स्ट्रोक कन्वर्ट होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. आपण पाहताय जय बजरंग पवार शेलार करांचं आयोजन. पहा ही मुलं क्रिकेट अनेक क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत. जेव्हा जेव्हा हॉस्पिटलची गरज लागते तेव्हा सातत्यानं शेलारकर सातत्यानं तिथे धावून जातात. नक्कीच आपण जर का बघितलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा मदत लागते तेव्हाही शेलारकर अग्रस्थानी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. अनेक खूप काही गोष्टी आहेत, जसं जसं वेळ मिळेल आम्ही तसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथून मात्र करणार आहोत. सांस्कृतिक वारसा ज्या गावाला इथून मात्र लाभलाय ते हे गाव आपण इथून मात्र शेलार गाव पाहताय. अगदी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे गाव आहे. सध्या तरी आपण पाहताय सर्वात मोठा तुळशी विवाह आम्ही सातत्याने उल्लेख करतो. कुठे होत असेल तर या शेलार नगरीमध्ये होताना पाहायला मिळतं आणि तेव्हाही साजरा करत असताना सामाजिक बांधिलकीचं भान राखतात. कारण एक मुमेंट काही वर्षापूर्वी शेलार अख्खं पॅक होतं. आपल्याला रोड पाहायला मिळाला आणि ॲम्ब्युलन्सला जागा देताना याही आपण शेलारकरांना इथून मात्र पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज समाधान इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल. पुढचा बॉल किरण करीता हा चेंडू होता. पहा हरेक टाईमला षटकार चौकाराला जो चेंडू जातोय तसं होणार नाही आहे. सिंगल डबललाही महत्त्व देणं गरजेचं आहे आणि ते या चेंडूवर किरणच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलाय क्रमांक 2चं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 या अंकावर धावफलक.
खूप साऱ्या वेळा हे गाणं प्ले केलं जातं. कदाचित कोणाची तरी स्पेशल फरमाईश आली आहे गीताकरिता आणि खूप सारं चांगलं गीत आहे भिवंडी क्रिकेट आणि या गीताचं एक वेगळं नातं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सौदागर कांबळे सुद्धा उपस्थित होतात. आपलं हे स्वागत आहे. करण यांनाही आपण पाहताय अगदी 10 ते 15 दिवस त्यांची मेहनत आणि अजूनही चेहऱ्यावर तेच स्मित हास्य त्यांच्याही आपण इथून मात्र पाहताय. स्वतः आकाश भोईर पाणी करतायत संपूर्ण या गोष्टीची. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विवेकला आपण इथून मात्र पाहताय टीम शेलार संघाकडून. पहिलाच बॉल वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. किरणला कदाचित चेंडू कानामध्ये सांगून गेला असावा थोडं थांब किंवा मग जागते रहोचा आदेश तर दिलाच असावा पण त्याच्यानंतर थोडं थांब असं कदाचित इथून मात्र दर्शवलं गेलं असेल. चला लहान मुलं आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भिंतीवर बसलात आपल्या रिस्कवर बसा नाही तर तिथून उतरा. शाळा संपल्यानंतर या मैदानावर अन्यथा बंदूक की गोली म्हणून आता आपण ज्यांच्या पाहतो आमचे गुरु तिथे मात्र पोहोचतील. गुरुबाई की बोली जैसे बंदूक की गोली. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल यावेळेस पहा चांगला चेंडू होता. अगदी फलंदाजाचं डोकं खाजवणारा हा चेंडू आहे असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. किरणला त्रास डेफिनेटली उद्भवला गेला. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली गेली. एकेरी धावेने धावसंख्या 25 या अंकावर संत गतीने धावसंख्या प्रवास करते. कारण विकीला ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं होतं की दडपण असेल का, विकी तर म्हणतो काही दडपण नाही आहे पण कदाचित गोलंदाजी ज्या पद्धतीने होते ना त्या पद्धतीने थोडंसं दडपण क्रिएट करण्याचं काम गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला करताना पाहायला मिळतात. मैदानाचा आढावा थोडंसं आमचे समीर ठाकरे सर सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगले समालोचक आहेत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विवेक स्विच इट व्हेरिएशन दर्शवायच्या नादामध्ये चेंडू कुठेतरी मात्र हुकलेत असं म्हणायला हरकत नाही आहे. लगा तो आंबात नाही तो बरबाद, लगा तो सिक्सर नाही तो मुंबई सफेर का मिक्सर जो जो की कभी मिळता नाही आहे असा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला धीरजकडून. धीरजचा विचार केला तर 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला आत्तापर्यंत कन्वर्ट होताना पाहायला मिळालेत. पण महत्त्वाचं षटक निर्णायक षटक या षटकामध्ये जर का थोडंसं कमी धावसंख्या मिळाली किंवा प्रेशर क्रिएट केलं तर अंतिम षटकामध्ये त्याचं थोडंसं इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच की काय महत्त्वाचं षटक हाताळण्याकरिता विवेकला इथून मात्र आमंत्रित केलं गेलं आहे. काय गोलंदाजीचा अटॅक आहे. आत्तापर्यंत चेंडू डिलिव्हर केले गेलेत. एकंदरीत बघितलं तर 4 चेंडू फेकलेत आणि फक्त एकच धाव इथून मात्र करून दिली विवेकनं. शेलारकर एकदा गोलंदाजी आवडली असेल विवेकची तर वाजवा जोरदार टाळ्या. कारण कलाकार फक्त आणि फक्त या टाळ्यांचा भुकेलेला असतो. खेळाडू फक्त आणि फक्त या टाळ्यांचा भुकेलेला असतो आणि त्याच टाळ्या कुठेतरी मात्र महत्त्वाच्या असतात आणि त्या टाळ्या आता मात्र शेलारकरांच्या मार्फत इथून मात्र वाजायला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. पुढचा बॉल यावेळेस डान्स करत चेंडू निघालाय. सिंगल अंकित होतीये 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण इथून मात्र होत असताना फार बघायला गेले तर एकच धाव इथे मात्र अथक परिश्रम घेऊन इथून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. त्यापेक्षा कुठलीच धाव इथून मात्र आपल्याला जास्तीची पाहायला मिळत नाहीये. बॅकबोन ऑफ क्रिकेट फिल्डिंग क्षेत्ररक्षण असं म्हटलं जातं. माणसाच्या पाठीचा कणा जर का नीट असेल तर माणूस नीट उभा राहू शकतो. त्याच पद्धतीनं क्रिकेटचं बॅकबोन क्षेत्ररक्षण जर का नीट असेल तर तो संघ आणि तो सामना त्या पद्धतीनं नीट उभा राहताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. सध्या तरी ते क्षेत्ररक्षण किंवा तो पाठीचा कणा शेलारकरांचा खूप सारा मजबूत आहे आणि कणकर आहे असं इथून मात्र दर्शवतात. कल्पेश भानुशाली थोडी रिक्वेस्ट असेल आपण करूयात इथून मात्र घाई कारण वेळ आपला इथून मात्र संपत चाललाय आणि घड्याळाचे काटे आता मात्र पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. विवेकला आपण पाहताय अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहताय. गोलंदाज तयार विवेक. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. चेंडू महत्वाचा गडी फसण्याची दाट शक्यता पण पंचांचा एक हात वरती पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवला गेलाय. बाल बाल बज गए किरण असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. नो बॉलचा इशारा आपण सध्या तरी इथून मात्र पाहिला. कुठल्या पद्धतीचा नो आहे आपण पाहूयात. ओव्हरस्टेप जे पॉकेट आखले गेले ज्या पद्धतीनं फलंदाजांकरिता सेफ झोन असतं गोलंदाजाने असतात त्याच्या पुढे जर का पाऊल गेलं तर तो चेंडू इथून मात्र नो पाहायला मिळतोय. कवाडकरांची नशिबाची साथ कवाडकरांच्या बाजूने. फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल ओहो फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड सो कन्वर्ट केला गेलाय. चेंडू चाललाय अंतिम चेंडूवर
बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला दमखम दाखवणारा फटका. षटकार 6 धावा. 3 षटकांचा खेळ सध्या तरी इथून मात्र संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर षटकाराच्या बढतीने धावफलक 34-34. निगाहों के साए ये दिल और पर्यंतची धावसंख्या जी आहे ती एक फायटिंग स्कोर आपण जरूर मात्र समजतो, संबोधलं जातं. कदाचित तिथपर्यंत पोहोचण्याचा एक चांगला प्रयत्न सध्या तरी कवाडकरांचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 34 या धावसंख्येपर्यंत पोहोचल्यात. फायटिंग स्कोर पासून 6 या धावसंख्येपासून इथून मात्र दूर राहत आहेत. अंतिम षटक हाताळण्याकरिता निलमला इथून मात्र आणले गेले. निलम पाटील आपण इथून मात्र पाहताय. निलम पाटीलवर जिम्मेदारी सोपवली गेली. एकीचं बळ जय बजरंग पॉवर शेलारनी दर्शवले गेले. कारण मी त्यांच्याबद्दल आधी म्हटलं की जय बजरंग पॉवर शेलारचा आपण विचार केला तर या सीझनमध्ये खूप सारं चांगलं क्रिकेट, चांगले ट्रॉफीज त्यांच्याही मार्फत आपल्याला कमवताना आपण पाहिल्यात. एकीचं बळ युनिटी इथून मात्र त्यांनी इथून दर्शवली गेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस किरण करिता आपल्याला पाहायला मिळाला होता. नो बॉलच्या स्वरूपात चेंडू डिलिव्हर केल्यानंतर तो झेल झाला तेव्हाही थोडेसे वाचले इथून मात्र किरण. कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे जीवनदान इथून मात्र किरणला मिळालं. त्या जीवनदानाचा फायदा आता मात्र टीम मी स्पोर्ट्स कवाड संघाला करून देताना दिसेल का किरण इथून मात्र आपण पाहत आहे. चला टीम कोणी आणि टीम वेडेगाव टॉस करण्याकरिता यायचंय. अतिशय गोलंदाज सय्या कोपे चेंडू हवेमध्ये. यावेळेस फटका फसण्याची पुन्हा एकदा दाट शक्यता होती. स्वतः निलम पाटील गोलंदाजीची धुरा सोडून आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगला प्रयत्न होता. मी चूक झाली असं म्हणणार नाहीये कारण स्वतःच्या जागेपासून 10 ते 15 पावलं धावत जाणं आणि झेल कन्वर्ट करणं इतकं सोपं नसतं. 2-2 धावा आतापर्यंत कन्वर्ट केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 38-38 या अंकावर धावफलक. चला टीम जय हनुमान कोणी आपण टॉस करण्याकरिता इथून मात्र यायचंय. आपण इथून मात्र पाहताय व्हाईट बॉल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाली आणि एक बाउन्स करण्याची मुभा असते जी की संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सय्या. ओ हो यावेळेस आपण पाहू शकताय खेळाडूवृत्ती दर्शवली गेली आहे किरण कडून स्वतः आणि विकेटचं पतन फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. महत्वाची सफलता. विकेटचं पतन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. संघाचेही उद्योजक आतिश पाटील सुद्धा इथे मात्र जॉईन होत आहेत कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत.
क्षमस्व थोडंसं इश्यू उद्भवला गेला आणि आम्ही तुमच्यापासून इथून मात्र दुरावलं गेलोय. आपण पाहताय दक्ष गुरवला इथे मात्र आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता. एक चांगले क्रिकेट आणि चांगली इनिंग तोही साकारतोय कवाड संघाकरिता. संघामध्ये जागा मिळाली आणि मैदानामध्ये इथून मात्र जागा इथून मात्र त्याला मिळाली आहे. सज्ज होतोय. पुढचाही बॉल यावेळेस पहा थोडस बाजूला सरसावलं गेलं आणि या चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. समाज कल्याणाचा विडा ज्या व्यक्तिमत्वाने उचललाय आदरणीय सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांच्या स्टँडला सलामी देणारा चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे षटकार. फायटिंग स्कोरच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न जो होता तो सध्या तरी कवाडकरांचा आता मात्र सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळाला. गरज होती या मोठ्या फटक्यांची आणि ते मोठे फटके आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कन्वर्ट होताना पाहायला मिळाला. चला अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नीलम इथून मात्र सज्ज होतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नीलम षटकात येईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिरकावून दिला गेलाय. सुजित तात्या शेठ अगदी जिथे तात्या शेठ नाव दिलं गेलंय ना तिथेच मात्र इथे षटकार ठोकला गेलाय. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय. तो मात्र अंतिम 2 चेंडूंवर षटकार पाहायला मिळालेत. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 52. 52 विजयाकरिता 53. 53 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र समोर ठेवले गेले. जय बजरंग पवार शेलार चषक आणि दुसरी बाजू आहे आम्ही शेलारकर. एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारचे आम्ही शेलारकर अशा नाण्याच्या 2 बाजू आपण पाहत आहेत. कॅमेरामॅनला विनंती करतोय आपण एकदा टॉस इथून मात्र झूम करूयात. नाण्याच्या 2 बाजू आम्ही तुमच्यापर्यंत दर्शवतोय. नाण्याची आपण पाहताय नाण्याची एक बाजू आम्ही शेलारकर असं इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि नाण्याची दुसरी बाजू जय बजरंग पवार शेलार चषक इथून मात्र आपण पाहताय. थँक्यू सो मच कॅमेरा. आपण मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की या आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक इथून मात्र केली जाईल. नाण्याच्या 2 बाजू आम्ही ओळख करून दिलेली आहे. एका बाजूने न्यू आईगाव देवी क्रिकेट संघ वेडेगाव आणि जय हनुमान खोनी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कॉल कोण देतोय? खोनी संघ इथून मात्र कॉल देत आहे. आम्ही शेलारकर असं कॉल आलाय आणि आम्ही शेलारकर आपण पाहताय. मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आणि स्थानापन्न व्हायचं आणि तुमचंही मनपूर्वक आभार की आपण नाणेफेक कक्षामध्ये इथे मात्र जॉईन झालंय. आपण जाऊयात कोणी संघाच्या कॅप्टनच्या दिशेनं. मित्रा पहिलं कॉलिंग होतं फ्रेश मॅच आणि फ्रेश मॅच खेळत असताना नाणेफेकीचा विजय मिळवलाय. काय निर्णय असेल? एकंदरीत आपण सातत्याने पाहिले की मोस्ट ऑफ नाणेफेक विन झाल्यानंतर सहसा गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला जातोय पण आपण धाडसी निर्णय का स्वीकारतायत? त्यांची स्ट्रॉंग आहे थोडी रन जास्तीत बनवून ट्राय करू. आपली ही एक स्पर्धा आपल्याला इथून मात्र येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे कोणीकरांची. पण आज शेलारकरांच्या आयोजनामध्ये पोहोचलात कसं वाटतं? कारण पहा एक खेळाडू कक्षा असतो. खेळाडू कक्षाची हाईट लेवल एक वेगळी आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणशील या आयोजन नियोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलंच आहे. शेलारकर आणून बोलवलं त्याच्यामुळे धन्यवाद त्यांचे. नक्कीच तुम्हालाही बेस्ट ऑफ लक इथून मात्र असेल. तदनंतर जातोय मी आतिश यांच्या दिशेनं. कॉलिंग त्याच्याकडून होतं आणि नाणेफेक सुद्धा तो विन झालाय. तू विन झाला असता तर काय निर्णय असता? मी नाणेफेकी जिंकलो असतं तर मी रक्षणच करणार होतो. मनासारखं भेटलंय बघूया आता.
किती धावांच्या रोखण्याचा प्रयत्न तुमचा इथून मात्र असणार आहे? समोरचा संघ सुद्धा एक चांगला संघ आहे, त्याला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद. जास्त वेळ घेत नाहीये. तुम्हाला बेस्ट ऑफ लक दर्शवतोय. नाणेफेक कक्षातून आपण बघितलं तर नाणेफेक कक्षातून नाणेफेक विन होतोय. तुम्हाला टीम जय हनुमान कोणी सर्वात आधी फलंदाजीचा निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करतायत न्यू आईगाव देवी वेडेगाव संघाला फलंदाजीसाठी. मी तुर्तास नाणेफेक कक्षातून थांबतोय. आपण नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 थरार. आणि इथून करूया चेंज. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील ज्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळतं असे आमचे परममित्र व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ जून आंदुरकी सबीर ठाकरे सर. चा प्रयत्न करत होता आणि निर्धावनं सुरुवात केलेली आहे. पहिला दिवस अतिशय सुंदर तुम्हाला बघायला मिळतो. याचं कारण पहिल्या दिवसामध्ये चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभाशय आपण पार पाडला आणि क्रिकेट ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण अखेर आपल्या समोर आला. पुन्हा त्याच दिशेने निघून खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट जाण्याचा प्रयत्न नयन सातत्याने करताना दिसला, परंतु सातत्याने बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल एक धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावांना सुरुवात करत असताना प्रत्येक ओव्हर मागे 13 धावा असं समीकरण, कारण 53 धावांचं लक्ष्य आहे. पॉवर प्लेचं हे षटक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे तो फलंदाजांच्या दृष्टिकोनातून, कारण या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जर का बनवल्या तर कुठे या मॅचमध्ये कमबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. तो प्रयत्न आता इथून फलंदाजांना करावा लागणार आहे. कल्पेश आणि नयन या फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. मोठे फटके सातत्याने ते खेळत असतात, परंतु आज ते त्यांना सिद्ध करावं लागेल. ओव्हर द विकेट, ओ इनसाइड आउट, चेप केलाय हवे त्या बॉल, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतोय, बॉल खाली पकडलाय जेल. समाप्त होतोय कल्पेशचा खेळ. बिग विकेट, पहिला धक्का शेलार बी संघाला. पहिला खेळाडू शेलार बी संघाचा. एक मोठा धक्का लागला, मोठा झटका लागला असं आपण म्हणू शकतो, कारण सुरुवात कल्पेशकडून चांगली मिळणं अपेक्षित होती, गरजेची होती पॉवर शेलार जय बजरंग बी संघासाठी, परंतु तो स्टार्ट त्याला देता आलेला नाही. आणि किरण विकेट टेकर गोलंदाज आहे. नेहमीच अर्ली ब्रेक थ्रूसाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि ती विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रतीक मैदानामध्ये एंटर झालेला आहे. आता इथून प्रतीकवर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असेल, कारण ज्या वेळेला तुमचा सलामीवीर लवकर आउट होतो ना त्यावेळेला जबाबदारी असते ती जरूर मिडल ऑर्डरवरती, तिसऱ्या क्रमांकाच्या बॅटरवरती. आणि तसंही तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर तिसरा क्रमांक अशा अनेक महान खेळाडूंनी बजावलेला आहे. त्यामध्ये रिकी पॉन्टिंगचं नाव तुम्ही घ्याल, ऑस्ट्रेलियासाठी तिसऱ्या क्रमांकावरती येऊन त्याने अनेक रेकॉर्ड्स बनवले. कुमार संगकारा श्रीलंकेचा
महान फलंदाज आणि सध्याच्या घडीला किंग ऑफ वर्ल्ड क्रिकेट विराट कोहली, ज्यानं भारतीय संघासाठी 3रा क्रमांक बजावला आणि तो आता सचिन तेंडुलकर सरांच्या पाठोपाठ फार मोठा विक्रम आपल्या नावी करण्याच्या प्रयत्नात. म्हणून 3रा क्रमांक यांना भरपूर महत्त्वाचा असतो मित्रांनो. तुम्ही सलामीचा फलंदाज ज्या कॅलिबरचा आहे त्याच कॅलिबर तुम्हाला ठेवावं लागत असतो. यावेळेला चांगला फटका, ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, इनफिल्डला क्लिअर केलाय, बॉल वेगानं सरसावतोय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि त्याच्याचमुळे हा बॉल चौकारासाठी जाऊ शकला नाही आणि 2 धावा तिथे मिळाल्या त्या बॅटर प्रतीकला. परंतु प्रतीकचा आत्मविश्वासाने भरलेला हा फटका होता. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 3 या आकड्यावर. किरणनं मागच्या मॅचचा विचार केला तर दुसरं षटक हाताळलं होतं, परंतु आता ह्या वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये आला आणि चांगली कामगिरी तो करतोय. प्रतीकसाठी हा फुल टॉस पुन्हा ऑन साईडला वळवलाय. मिडविकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा थोडा फंबळ करताना दिसला. पुन्हा एकेरीला 2 मध्ये बदललाय. नेक्स्ट मॅच मध्ये खोनीच्या विरुद्ध वेडेगाव आणखी एक मोठी लढत तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु आता या दोन्ही संघांचा विचार केला तर एक सामना या दोन्ही टीमनं जिंकलेला आहे. त्याच्यामुळे या विकेटवर कसं खेळायचं. आता धावसंख्या धावफलकावरती 5 आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये किरणनं 5 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याला मिळालेली आहे. ओव्हर द विकेट, ओ यावेळेला टॉप एज, बॉल मागे निघून चाललाय. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे, परंतु बॉल त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला अडवलाय. 2 धावा त्या दरम्यान मिळाल्यात. अधिक वेगानं खांद्याचा चांगला वापर करत असताना बॉल हाताला एक्स्ट्रा बाउन्स होत असताना बॅटला वरच्या कडेला घेत असताना बॉल मागे निघून गेला. परंतु 2 धावा तिथे फलंदाजांना मिळाल्या आणि याचबरोबर पॉवर प्लेचा केस संपलाय. एंड ऑफ द पॉवर प्ले, 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट टीम. जय बजरंग पॉवर शेलार बी. चेसिंग टार्गेट ऑफ 53 रन्स. प्रत्येक ओव्हर मागे जे रिक्वायर्ड रन रेट होतं ते 13च्या सरासरीने धावा जोडायच्या होत्या. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 7 धावा अधिक दबाव वाढवत असताना मिचपोट कवाड या संघाच्या विरुद्ध घरच्या मैदानावर आता मिचपोट कवाडनं सांगितलंय सध्या तरी इलाका तुम्हारा लेकिन धमाका हम करेंगे. ज्या प्रकारे खेळ त्यानं सुरू केलेला आहे. ही शांतता मैदानाच्या चौफेर बाजूने, ही शांतता आपल्याला एक नक्कीच जाणवते. याचं कारण काय तर घरच्या मैदानावर शेलार बी संघाचा परफॉर्मन्स हवा तसा आत्ता या मॅचमध्ये झालेला नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये षटकारांचा पाऊस पाडणारा हाच संघ. खरं तर मॅच अजूनही संपलेली नाहीये. एका ओव्हरने आपण एका सामन्याचं आकलन करू शकत नाही किंवा एका खेळाडूचं आकलन करू शकत नाही. येणाऱ्या या ओव्हर्समध्ये आता आणखी जर का टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली तर इथेही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. खरं तर पहिल्या डावाचा आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 10ला 1 गडी बाद होता आम्ही स्पोर्ट कवाडचा. परंतु त्याच्यानंतर झालेल्या चुका, कॅचेस सुटल्या, त्यानंतर नो बॉल जिथे कॅच झाली त्यानंतर विकेट प्राप्त झाली नव्हती. याचं कारण नो बॉलवरती विकेट आली होती आणि या सर्व गोष्टी चुकीच्या पाहायला मिळाल्या त्या शेलार बीच्या वतीनं आणि त्याच्याचमुळे त्याचा भृदंड त्याच्या टीमला भोगावा लागलाय. चला आता पंचांनी पहिली वॉर्निंग या ठिकाणी कवाड संघाला दिलेली आहे. विकी लक्षात ठेवा सेकंड वॉर्निंग नसणार आहे. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रोफेशनल स्पर्धा, प्रोफेशनल रूल्स. यावेळेला हुक केला, कंट्रोल हुकचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, फक्त मिळेल 1 धाव. हवेतून जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे बॅटर्सना. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या 8 धावा. ज्या वेळेला स्पर्धा सुरू झाली त्या वेळापासून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की सर्व काही प्रोफेशनल या स्पर्धेमध्ये मागच्या कित्येक वर्षांपासून आपण बघत आलेलो आहोत. पूर्वी फार जुनं चषक म्हणजे पॉवर ट्रॉफी आपल्याला अनेक वर्ष बघायला मिळाली. जी भिवंडीचं सिटी क्रिकेट ओपन क्रिकेट आपण त्या स्पर्धेमध्ये बघत आलो आणि त्याच्यानंतर ग्रामीण क्रिकेटकडे शेलारकरांनी आता वाटचाल केली आणि ग्रामीणचं क्रिकेट आता मोठ्या लेवलला आणण्यासाठी भरपूर मोठं आयोजन ते सातत्याने करत आले. यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न, गॅप मिळालाय थर्डमॅनला, बॉल वेगानं सरकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा बॉल सीमा पार, येत आहे धावा 4. शेलार चौकार.
आणि प्रतीकनं तो प्रयत्न केलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भलेही धावा कमी आल्या, परंतु आता ते भरून काढायचं ह्या षटकामध्ये. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय प्रतीक मैदानाच्या आत. 15 धावा, 15 रन्स. नयन एक अनुभवी क्रिकेटर, त्याच्याकडून अपेक्षा असतील. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकलेला बॉल, वेगामध्ये थोडासा बदल करण्यात आला. अगदी फलंदाजाला रीड करून त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते आणि आता धावबादची संधी होती. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. लागणारा दुसरा धक्का शेलार संघाला. ले बेटा, आज माणसाचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. एका रात्रीमध्ये माणूस स्टार होईल, कारण सध्याचा सोशल मीडियाचा असा जमाना फास्ट आहे ना. असे कित्येक चेहरे तुम्ही घ्या उचलून पहा. एका व्हिडिओमुळे, एका सॉंग्समुळे ते आज जगभर प्रसिद्ध झाले. तुम्ही लेटेस्ट सॉन्ग आता ऐकला, किरीस का गाना सुनेगा, एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. एक आला, एक महान कलाकार आला, 2 लादींचे तुकडे घेऊन आला आणि तो आज जगभर प्रसिद्ध झाला. एक चायवाला आला, त्याच्या चहाच्या टपरीवर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती चहा पिऊन गेला आणि आज तो दुबईपर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजे माणसाचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. सोशल मीडियाचा हा जमाना आहे, त्याचा योग्य वापर तुम्हाला करता आला पाहिजे. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुखीचे दिवस आलेले आहेत. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, स्ट्रीट टू द स्टेडियम, ISPL सारखी मोठी स्पर्धा. क्लीन बॉल, अराउंड द लेग, ट्रिपल आउट उद्ध्वस्त केला. बॅटर विजय आला आणि विजय मैदानाच्या बाहेर गेला. जबरदस्त गोलंदाजी धीरजच्या माध्यमातून. अनदर विकेट गॉन. लागोपाठ 2 विकेट विजयसाठी. खरं तर तो गेम प्लॅन केला होता. नयननं त्याची विकेट फेकली धावबादच्या स्वरूपामध्ये, परंतु तो विजय शून्यावरती या ठिकाणी आउट होतोय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय, जयेश जोशी. धावसंख्या धावफलकावरती 16 असताना हा तिसरा खेळाडू बाद झालाय. शेलार बी संघाला आता इथून हा तिसरा धक्का बघायला मिळाला. धीरजनं आज परफेक्ट अष्टपैलू खेळ साकारला. एक परफेक्ट पॅकेज आहे, ऑलराऊंडर, आणि सध्या त्याच्या वतीनं तो खेळ तुम्हाला पाहायला मिळालाय. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. बॅटिंग करत असताना 3 सिक्सर त्यानं लगावले आणि आता गोलंदाजी करत असताना देखील इकॉनॉमिकल स्पीड हाताळतोय आणि महत्वाचं म्हणजे विकेट तो प्राप्त करतोय. यानंतर कोहलीच्या विरुद्ध वेडेगाव. वन मोर बिग मॅच बिटवीन बोथ आर द स्ट्रॉंग टीम. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल समोर लॉफ केला, हवेत लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, त्यानं पकडलाय झेल. समाप्त होतोय जय जोशीचा खेळ. आणखी एक धक्का शेलार बी संघाला. लागोपाठ विकेट वरती विकेट येतात. धीरजनं अक्षरशः कंबरडा मोडीत काढलाय. सुरुवातीला बॅटिंग करत असताना आणि आता गोलंदाजी करत असताना शेलारकरांना भारी पडलाय कवाडचा धीरज. मी स्पोर्ट कवाड संघानं ज्या पद्धतीने खेळ साकारला आतापर्यंत या मॅच मध्ये कुठल्या प्रकारे शिरकाव करू दिलेला नाहीये जय बजरंग पावर शेलार बी संघाला.
2 ओव्हरचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा तुम्ही पाहतायत 16 धावा. उर्वरित 12 चेंडूचा काही शिल्लक असेल. सामना जिंकण्याकरिता अजूनही धावा करायच्या आहेत त्या 37. 12 बॉल आर रिमेनिंग एंड 37 मोर रन टू विन. आने वाली 12 गेंदे 37 रनों की जरूरत. 53 धावांचं लक्ष्य पार करत असताना थर्ड ओव्हर पेनल्टी मेट षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी मी स्पोर्ट कवाड संघाचा गोलंदाज अतुल बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल बॅटर प्रतीक. प्रतीकला साथ देण्यासाठी बॅटर जय आलाय. मागच्या सामन्यामध्ये जयनं 2 षटकार लगावले होते आणि जरूर विजयनं त्याचा सामनावीर जयला डेडिकेट केला होता. कुठेतरी अशा प्रकारे युवा खेळाडू ज्या वेळेला तुमच्या संघामध्ये येत असतात त्यावेळेला त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशा प्रकारचं कार्य करणं गरजेचं आहे. तो काम विजयनं केला होता. परंतु आता या ठिकाणी जयला पुन्हा ते त्याला सिद्ध करावं लागेल. पुन्हा चांगला खेळ येथे साकारावा लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आता संघाला लागल्यात. राऊंड द विकेटनं अतुल सज्ज होतोय. प्रतीक समोर यावेळेला लाऊड अपील. जोराना बॉल करदर पायावर आदळला होता. जोराना अपील देखील करण्यात आली परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेने स्कोर पुढे गेला. धावफलकावरती 17 धावा. हळूहळू तर इथून दबाव अधिक वाढवण्याचा प्रयत्न केलाय. 36 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॉल शिल्लक असतील ते 11. सिंगल डबल न इथून आता तुम्ही तुमच्या इंटेन्शन पर्यंत तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणार नाही आहात. त्याच्यासाठी तुम्हाला इथून चौकार षटकार मारावे लागतील. तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. दोघे युवा खेळाडू जय आणि प्रतीक परंतु या युवा खेळाडूंकडे ती प्रतिभा चांगली भरलेली आहे. फुल टॉस स्वीप केला. हा बॉल फुल टॉस होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढल्यात. डीप मध्ये स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन पुन्हा फक्त मिळेल 1 धाव. आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025-26. कालच शेलारचा एक संघ तुम्ही पाहिला. खरं तर ग्रामीणचं क्रिकेट खेळत असताना डीडी क्रीडांगण भिनार येथे निंबोलीच्या त्या स्पर्धेमध्ये फायनल खेळला आणि पूर्ण दिवसभर खेळ केल्यानंतर पुन्हा आपल्या स्पर्धेच्या तयारीसाठी लागला. हे डेडिकेशन असतं. आणि शेलारची स्पर्धा म्हटली तरी या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा. बॉल हवेत आहे. सॉफ्ट डिस्मिसल. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का. प्राप्त करत असताना अतुल तुम्हाला बघायला मिळाला. अतुलनं पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्येही तिखट मारा तो करतोय. नवीन बॅटर रोशन मैदानामध्ये एंटर झालाय. ओव्हर द विकेटनं रोशन समोर ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. अधिक वेग पाहायला मिळाला. भन्नाट वेगानं बॉल विकेट किपरलाही कलेक्ट करता आलं नव्हतं आणि बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. सिंगल स्कोर पुढे चालले. त्यानं काहीच फरक पडणार नाहीये मी स्पोर्ट कवाडला कारण त्यांना माहिती आहे की हा टार्गेट जर का त्यांना स्पर्श करायचा आहे शेलारकरांना हे टार्गेट टच करायचं असेल तर इथून मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये कारण 8 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. सामना जिंकण्याकरिता अजूनही धावांची गरज असेल. 34 धावांची गरज आहे. पुन्हा शफल क्रॉस ऑन हुक करण्याचा प्रयत्न आणि आता असं वाटू लागले की सरेंडर केलाय. ज्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. परंतु मित्रांनो बघा क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही शक्य आहे. कालच मी एक स्पर्धा कव्हर केली. मुठवलच्या विरुद्ध वालशीन असा सामना. मुठवल संघाचा संजय पाटील 3 बॉलमध्ये 19ची गरज होती. हार त्यानं मानली नाही. ती व्हिडिओ सध्या व्हायरली होते. 3 बॉलमध्ये 19 धावांची गरज असताना त्या 19 धावा बनल्या होत्या आणि तोच संघ सेमीफायनललाही पोहोचला होता. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच हार मानू नका.
क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल हे कोणालाच सांगता आलेलं नाहीये. आणि याचबरोबर या सिंगलच्या साहाय्यानं षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे जय बजरंग पावर शेलार बी संघ 20 आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल 33 धावांची आवश्यकता. आता थोडीशी शांतता आपल्याला बघायला मिळते. याचं कारण घरच्या मैदानावर हवं तसं प्रदर्शन करता आलेला नाहीये. पहिल्या मॅच मध्ये एकतर्फी विजय मिळवला होता दत्तकृपा कशिवलीच्या विरुद्ध, परंतु तदनंतर मेजपोर्ट कवाडच्या विरुद्ध सपशेल नांगी टाकली. फलंदाजांनी फेल फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 6 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्याकरिता कॅप्टन विकी बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय मेजपोर्ट कवाड संघाकडून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन लेग कव्हरचा फिल्डर 38 सर्कल मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ सेट करण्यात आले. लॉंग ऑन मिड विकेट काऊ कॉर्नर डीप मध्ये स्क्वेअर लेग. ऑन साइडला पूर्ण बाउंड्री रायडर्स तुम्ही पाहतायत पूर्ण पॅक ऑन साइड करून ठेवली आहे, कारण आता त्यांना माहिती आहे सर्व चौकार किंवा षटकार मारायचे आहेत. पहिला बॉल अपील केली आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. एज अँड गॉन. 1 मोर विकेट डाऊन. हलकीशी मोमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि थोडंसं कट होत असताना बाहेरच्या दिशेने बॉल निघाला. अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न केला आणि हलकासा एज घेत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणि याचबरोबर विकेट मिळाली आहे विकीला आणखी एक. 5 बॉल 33 धावांची गरज आहे. 5 बॉलमध्ये 5ही षटकार जरी आले तरी हा सामना आता इथून शेलारकर जिंकू शकत नाहीयेत. गोलंदाजानं चुकी केली तर मात्र संधी मिळेल, परंतु विकी तसं करणार नाहीये. समोर लॉफ केला लॉंग ऑनला. आणखी एक विकेट. फलंदाज नीलम मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवर त्याला मैदानाच्या बाहेरही पाठवलं विकीनं. विकेट प्राप्त करत असताना विकी आता हॅट्रिकच्या उंबरड्यावरती येऊन पोहोचला. हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करणार का? या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक वीर तुम्हाला बघायला मिळेल का? आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 मध्ये. सूरज कुंभार यांच्याकडून पारितोषिक लागलेला आहे. तो समाधानसाठी लागोपाठ 3 षटकार मारले. आता मुश्किल आहे काम, कारण आता तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि बॉल आता डावामध्ये शिल्लक आहेत. तर येस, आता एका सिक्सरसाठी जर काही पारितोषिक असेल तर ते बिंदास सांगा आम्हाला, कारण आता समाधान नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. मोठ्या फरकानं विजयाकडे वाटचाल. ऑन द राईज लॉफ्ट करत असताना थ्रू द लाईन हा फटका एक्झिक्यूट करण्यात त्याला लॉंग ऑफच्या दिशेनं. मिळेल फक्त एकच धाव आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 22 तुम्हाला बघायला मिळाल्या. 53 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना काय बॅटिंग सुरुवातीला पाहायला मिळाली, परंतु त्याच्या प्रत्युत्तरामध्ये गोलंदाजी देखील तिखट पाहायला मिळाली आणि हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. चौकार तेथे येतोय. फॉर्मॅलिटी आरले, औपचारिकता शिल्लक राहिली आहे. एकतर्फी विजयाकडे वाटचाल मेजपोर्ट कवाड संघानं आता केलेली आहे. सुरुवातीला बॅटिंग आणि त्याच्यानंतर 4ही गोलंदाजांची गोलंदाजी ही जबरदस्त धारदार आपल्याला बघायला मिळाली आणि मोठ्या फरकानं विजयाकडे अग्रेसर होत असताना हा फुल टॉस. आणखी एखादी विकेट मिळू शकते विकीला. पकडलाय जेल मिड विकेटला आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. 3 विकेट विकीनं शेवटच्या ओव्हरमध्ये घेतल्या. कॅप्टननं चांगली गोलंदाजी केली, परंतु हा सामना फार मोठ्या फरकानं जिंकलेला आहे मेजपोर्ट कवाडनं. हार्दिक अभिनंदन कवाड टीम अँड हार्ड लक, टफ लक टीम. जय बजरंग पॉवर शेलार बी. ये दिल और उनकी
पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं बॅटिंग करत असताना 29 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स प्राप्त केल्या, तो धीरज ठरला या सामन्याचा सामनावीर. येस धीरज येस कंटिन्यू समीर ठाकरे सर. धीरज आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि VIP डायजवर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमच्यासोबत जोडले जात आहेत तेजस डोबी. थँक्यू सो मच सुमीर ठाकरे सर. मी धीरज यांना विनंती करतोय की धीरज आपण यायचं आहे. मी आधी म्हटलं होतं की खेळाडू बाद झाल्यानंतर संघाला धीर देण्याकरिता कदाचित धीरजला इथे मात्र आणले गेले आणि आम्ही दिनू भाऊंना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या या खेळाडूला इथून मात्र वितरित करायचं आहे. जुने जाणते खेळाडू आहेत आणि या मैदानावरचं एक रेकॉर्ड आहे की या मैदानाची ते समीर सर एक स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीच्या पत्र्याच्या वरतून एकदम बिग सिक्स जर कोणाचा असेल आत्तापर्यंत तर ते दिनू भाऊंचे आणि त्यांच्या शुभ हस्ते दिनेश भाऊ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथून मात्र वितरित केलं जातं आपण पाहत आहे. आणि धीरज नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून इथून मात्र असतील. धीरज पहा थोडंसं इथे मात्र आपण थोडंसं अडचणीत सापडले होते आणि त्याच्यानंतर काय गेम प्लॅनिंग मनामध्ये केलं आणि फलंदाजी केली? गेम प्लॅन तर काय नव्हता, रन मारायचे होते आणि मारले. कसं वाटते मॅन ऑफ द मॅच मिळाली आज? खूप छानच वाटतंय कारण की हा माझ्या मामाचा गाव आहे आणि तिथे मी डेली प्रॅक्टिस करतो. मामाच्या गावात आलाय आणि भाच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल की मामा यांचं आयोजन कसं आहे? खूपच चांगला आहे. नक्कीच धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक दर्शवतोय. तर आपण धीरजला पाहिलं नक्कीच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक समीर ठाकरे सर. थँक्यू. प्रेक्षक किंवा कमिटी मेंबर जरी असले तरी मैदानाच्या आतमधून आपण कुठल्याही प्रकारचं वाहन आणायचं नाही आहे. 4 व्हीलर असेल तर त्याची बाहेर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, आपण तिथे ठेवून येऊ शकता. 2 व्हीलरची पार्किंगची व्यवस्था आहे. कमिटी मेंबर जरी असले सगळ्यांना नियम इथे सारखे आहेत, त्यामुळं विनंती असेल कोणीही मैदानाच्या आतमध्ये बाईक किंवा आपलं वाहन घेऊन यायचं नाही आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण सामना सुरू करतो जिथे जय हनुमान कोनीच्या विरुद्ध न्यू गावदेवी वेडेगाव अशी लढत तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळते. आणखी एक मोठा सामना मित्रांनो प्रेक्षकांच्या भेटीस येतो जिथे 2 बलाढ्य संघ जय हनुमान कोनी आणि त्यांच्या विरुद्ध न्यू गावदेवी वेडेगाव अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. सध्या कवाड अंबाडी शेलार या असोसिएशन अंतर्गत ज्या लढती होतात त्या स्पर्धांमध्ये जय हनुमान कोनीनं देखील आता नुकतीच एक स्पर्धा जिंकलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आता मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल. त्या कॉन्फिडन्सनं आता ते या स्पर्धेमध्ये देखील उतरतील. आणि एका बाजूला वेडेगाव टीम कॅप्टननं ओपिनियनमध्ये सांगितलं की जो चांगला खेळेल विजय त्याचा होणार. आणि शेलारकरांच्या आयोजनाविषयी ज्या कॅप्टनला विचारलं त्या कॅप्टननं बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिलेल्या आहेत. याचंच कारण याच्यावरून त्याची प्रचिती येते की स्पर्धा किती मोठी आहे आणि या स्पर्धेचं आयोजन किती मोठं आहे. सर्व काही क्वालिटी विथ क्वांटिटी. येथील या क्रीडांगणाची सजावट असेल, ही आरास असेल, VIP डाईज, VIP शामियाना अक्षरशः या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या आहे.
खेळाडूंसाठी वेगवेगळे 2 डगआउट तुम्ही पाहतायत. प्रेक्षकांसाठी अनेक प्रेक्षक स्टँड्स तयार करण्यात आलेले आहेत. एक वेगळं समालोचन कक्ष, संगीत कक्ष या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आलेले आहेत. सर्व काही प्रोफेशनल देण्याचा प्रयत्न आम्ही शेलारकर आणि च्या वतीने आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. आणखी काय हवं? आणि आज आणि उद्या जर बघितलं तरी असोसिएशन मधील नामचित मातब्बर संघ तुम्हाला खेळताना दिसतील. पंच 2 मिनिटं सामना आपण थोडं थांबवायचा आहे. आयोजकांची तशी सूचना आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचली आहे. थोडंसं सामना थांबवायचा आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.